नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या नेरूळ येथील मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या वतीने गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा सावरकर चौक, साईबाबा हॉटेल, सेक्टर 10 पासून सुरू होऊन श्री गणेश शिव मंदिर, पूनम टॉवर, गावदेवी मंदिर आणि दुर्गामाता मंदिर येथे संपन्न झाली. ढोल ताशांच्या गजरात, भगवा ध्वज आणि पारंपरिक वेशभूषेमुळे परिसर सन्मय झाला. या शोभायात्रेत महाराष्ट्राची संस्कृती जपणारी संत परंपरा, विविध संतांच्या प्रतिमा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे व इतर महापुरुषांच्या प्रतिमांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आलं. शोभायात्रेला सुजाता सूरज पाटील आणि सूरज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमातून सामाजिक एकात्मता, परंपरा आणि संस्कृती जपण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. तर आपल्या बरोबर नवी मुंबईचे महापौर सुजाता पाटील मॅडम आहेत. मॅडम, काय सांगणार आहात? आजचा जो गुढीपाडवा निमित्त काय सांगणार? गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि खूप शुभ असा दिवस असतो आजचा. विविध ठिकाणी नवी मुंबईतल्या प्रत्येक ठिकाणी आज शोभायात्रांचे आयोजन केलेलं आहे आणि ह्या शोभायात्रांमध्ये पारंपरिक पोशाख आणि छत्रपती शिवरायांचे जे मावळे ज्या पद्धतीने विविध खेळ स्वराज्यासाठी करत होते त्या खेळांचं प्रतीक म्हणून आणि प्रत्येक धर्माचं आणि प्रत्येक जातीचं जे पारंपरिक असं पोशाख किंवा वेशभूषा ते करून आज लोक ह्या शोभायात्रांमध्ये सहभाग घेतात. येणारा प्रत्येक दिवस या नवीन वर्षातला सर्व नवमुंबईकर जनतेला सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. खूप खूप धन्यवाद मॅडम. तर अशा पद्धतीनं आपल्या बरोबर जे नवी मुंबईचे महापौर सुजाता पाटील मॅडम जे गुढीपाडवाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन समीर सह मी विशाल टोणगे, आवाज इंडिया टीव्ही, नवी मुंबई. तर आज नवी मुंबईमध्ये शोभायात्रा काढली जाते गुढीपाडवा निमित्त. आपल्या बरोबर नगरसेवक सूरज पाटील आहेत. तर काय सांगणार आहात? आजचा जो शोभायात्रा निघालेला आहे, संपूर्ण जे महाराष्ट्राची संस्कृती जपणारी ही शोभायात्रा आहे, काय सांगणार? आपली संस्कृती आपण जपली पाहिजे, आपली संस्कृती आपण टिकवली पाहिजे अशा माध्यमातून, अशा विचारांनी मागील 3 वर्षापूर्वी नेरूळ पश्चिमच्या सर्व सत्तांनी एकत्र येऊन पुढाकाराने ही शोभायात्रा सुरुवात केली. पहिल्या वर्षी पहाटे शोभायात्रा चालू केली, उत्स्फूर्ताचा प्रतिसाद झाला. दुसऱ्या वर्ष आणि हा 3रं वर्ष आहे. उन्हाचा त्रास संध्याकाळी घेतली, परंतु या शोभायात्रेमुळे जी एकत्रीकरणाची भावना आणि नव वर्षाचं स्वागत, जी परंपरा ती आज पुन्हा एकदा नेरूळ पश्चिम मध्ये पाहायला भेटते. मला आनंद वाटतो आणि या सगळ्या आयोजनाचा भाग म्हणून या सहभागी होण्याचा सुद्धा मनापासून आनंद आहे. सुजाता मॅडम हे नवी मुंबईचे महापौर झाले आणि हा पहिलाच वर्ष आहे गुढीपाडव्याचा. या संदर्भात काय सांगायचं? महापौर जरी आज त्यांच्या माध्यमातून नवी मुंबई शहराला भेटलेला असेल चेहरा, परंतु या नवी मुंबई शहराची एक संस्कृती आहे, जडणघडण आहे. गावांमधून उभं झालेलं शहर आणि त्या शहरीकरणाकडे जात असताना आपली संस्कृतीला धरून, म्हणजे शहरात वसलेल्या सर्व लोकांना एकत्रीकरण करत हे नवीन एक मिनी भारत आहे. आणि ही हिंदू आपली संस्कृती जी लोप पावत आहे, शहरीकरणाकडे जात असताना काही गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला अवगत नाहीयेत. अशा सगळ्या शोभायात्रेमुळे आपल्या पिढीला आपली संस्कृती काय आहे, आपल्या पूर्वजांनी दिलेला वारसा काय आहे, शिवछत्रपतींचा आपण नाव घेतो, शिवछत्रपतींचा आदर्श, ज्या या गोष्टी, या सण उत्सव जपून आपण कशी आपली हिंदू संस्कृती किंवा आपल्या परिसरात हे जागरूक ठेवू शकतो, त्याचं महत्व आहे. त्यामुळे सुजाता पाटील ह्या सुद्धा एक नागरिक आहेत, आपल्या प्रथम नागरिक आहेत. निश्चित आता ह्या एवढ्या शोभायात्रेला त्यांचाही सहभाग आहे. सकाळपासून नवी मुंबईतल्या दिघ्यापासून ते CBD पर्यंत सर्व शोभायात्रांना आयोजनात त्या सहभागी होत आहेत. आता सुद्धा 5-10 मिनिटात या शोभायात्रात, म्हणजे आपली घरची त्यांच्या स्थानिक परिसरातली आहे, निश्चित आता त्यांचाही सहभाग त्यात परिणाम आहे. खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीनं एकंदरीत आपण पाहू शकता हा भव्य असा शोभायात्रेमध्ये जे नेरूळ परिसरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक जुडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तुर्तास वेळ झाली येथे सामन्याची नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.